नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातमाग वस्त्र ही खरं तर आपली भारतीयांची वस्त्र परंपरा, परंतु काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या या वस्त्रकलेच्या वारशाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आज विशेष प्रयत्नांची गरज आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर हातमाग महामंडळाच्या वतीनं नागपुरात महाहँडलूम एकतेचे वस्त्र हा उपक्रम सध्या सुरू आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्यानं आज आपण ह्या अभिनव उपक्रमाविषयी तसंच हातमाग विषयक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे 2009च्या बॅचच्या IAS अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासच्या माजी सभापती आणि NMRDAच्या माजी महानगर आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शीतल तेली उगले यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आत्ता 7 ऑगस्टला आपण राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार आहे. यामागचा उद्देश काय आहे? नमस्कार श्रोते हो, मला आपण सर्वांना सांगायला आवडेल की 7 ऑगस्ट 1905 मध्ये कलकत्त्याच्या टाउन हॉलला स्वदेशीची मूव्हमेंट सुरू झाली होती. म्हणजे भारतीय स्वातंत्र्यासाठीची जी एक सर्वात महत्त्वपूर्ण चळवळ होती, ती स्वदेशीची चळवळ ज्या दिवशी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये आपलं स्वदेशीचं कापड आणि भारतीयांनी हातमागावर विणलेलं, जसं गांधीजींचं चरखा आणि सूतकताई, या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आपण 7 ऑगस्ट या दिवसाचं औचित्य साधून तर 2015 साली पहिला नॅशनल हँडलूम डे जो आहे तो चेन्नईमधल्या एका कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये तो झाला. आणि हा दिवस म्हणजे जेवढे काही एक हातमागाचे विणकर आणि कलाकार आपल्या देशामध्ये आहेत, त्या सर्वांच्या कष्टांना एक मानाचा मुजरा करणं आणि त्यांच्या कष्टांचा सन्मान करणं, हे असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा साजरा केला जातो. बरोबर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तसंही कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. मॅडम, आपल्या इथे नागपुरात हातमागावर विक्रमी लांबीचं एकतेचं वस्त्र हा जो उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, याविषयी आपण सांगूयात. आपण सगळेजण यावर्षी आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहेत. साहजिकच सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम पूर्ण देशभरात होत आहेत. आता आम्हाला वाटलं की एक काहीतरी युनिक, एक अभिनव उपक्रम या निमित्तानं आपल्याला करता येईल का. आणि माझे सहकारी जे सगळे आहेत, तर त्यांच्यातून एक कल्पना पुढे आली की आपण एक असं वस्त्र तयार करूया हातमागावर की जे विक्रमी लांबीचं असेलच, पण ते वस्त्र विणकरांनी नाही बनवलेलं, ते अशा लोकांनी बनवलंय की ज्यांचा हातमागाशी काही संबंध नसतो. सामान्य नागरिक जे असतील, स्वतः विणकर नसलेल्या लोकांमधून जेव्हा आपलं विक्रमी लांबीचं वस्त्र बनेल तर इट विल बी अ रेकॉर्ड इन इटसेल्फ. मग आम्ही सुरू केलं. आम्ही ही मोहीम सुरू केली 18 एप्रिलला. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन असतो आणि हातमाग ही वारसा कला आहे, म्हणजे हजारो वर्षांची परंपरा असलेली ही एक कला आहे. म्हणून आम्ही जागतिक वारसा दिनाचं औचित्य साधून तेव्हापासून ते 15 ऑगस्टपर्यंत हे कापडाची आपण निर्मिती करूया असं झालं. तर आता आम्ही हा हातमाग जो आहे तो सेटअप केला आमचं उमरेड रोडचं जे एक वर्कशॉप आहे तिथे. आणि आम्ही आधी म्हणजे एवढं निश्चित नव्हतं की किती लोकांचा प्रतिसाद येईल, पण मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की 3 ऑगस्टलाच आमचं 75 फुटाचं, म्हणजे 75 हा आकडा आमच्यासाठी महत्वाचा, कारण 75 वर्ष. यस. तर 75 फुटांचं हे असं एक वस्त्र जे जवळपास 1000 नागरिकांच्या फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ, म्हणजे याच्यात लोकप्रतिनिधी, राजकारणी आहेत, IAS IPS ऑफिसर्स आहेत, तिथपासून गृहिणी, विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर्स, म्हणजे आपण म्हणाल त्या कॅटेगरीची सगळी लोक, सगळ्या वयोगटातली लोक त्यांनी येऊन तिथं काही धागे विणलेले आहेत. आणि या वस्त्राची सौंदर्य हे आहे की 2 असतात हातमागावरती. एक लांब धागा असतो, त्याला आपण ताणा, आणि जो आडवा असतो तो बाणा. तर हा ताणा आमच्या विणकरांनी लावलेला आहे, ती किचकट टेक्निकल प्रक्रिया असते. परंतु जो बाणा आहे तो विणणाऱ्या माणसांनी आपल्या आवडीच्या रंगाच्या शेडचा निवडायचा. आणि असं हे एक विविध रंगी इंद्रधनुष्य रंगाचं वस्त्र जे बनलेलं आहे, तर ते खरोखर आपली जी विविधतेत एकता आहे
त्याचंही प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. आणि या विक्रमाची नोंद आमची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अरे या वा. दोन्हीमध्ये झाली आहे. म्हणजे त्यांचे जे ॲडज्युडिकेटर्स असतात ते माझ्याशी बोलताना म्हणाले, ऍक्च्युली तुम्ही विक्रम कोणाचा मोडत नव्हता, तर तुम्ही एक नवा विक्रम स्थापित केला. ऍक्च्युली या प्रकारची कॅटेगरीज आमच्याकडे नव्हती, त्यामुळे ऍडज्युडिकेशन करतानाही आम्हाला शोधावं लागलं की अरे आपण नवीन कॅटेगरीज तयार करतो आहोत. अशा प्रकारचा प्रयत्न जगभरात कधीही झालेला नाहीये. मॅडम खूप खूप अभिनंदन तुमचं याच्यासाठी. धन्यवाद. श्रेय ऍक्च्युली माझे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर असतील श्री निमजे आहेत, श्री मनीष करंदीकर आहेत, ते आमच्याबरोबर वेबसाईट आमची सगळी बघतात. श्रीमती निधी गांधी आहेत, त्या आमच्या फॅशन डिझायनर आहेत. आणि असंख्य माझे जे काही सहकारी आहेत, सगळे वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे, या सगळ्यांचं आणि आमच्या विणकरांचं, यशवंता म्हणून आमचे विणकर आहेत तिथे, त्यांनी डोक्यावरती अगदी बर्फ ठेवून एवढ्या 1000 लोकांना अतिशय आनंदानं शांततेनं त्यांना सांगितलं की कसा लावायचा. म्हणजे मी आपल्या सर्वांना म्हणेल की एकदा हँडलूम बघा, त्याच्यावरचा एक एक धागा कसा तो जोडला जातो, तो किती वेळा अनेकदा तुटतो. तर ही सगळी प्रक्रिया त्यांनी फार शांततेने, समाधानी आणि आनंदी भावनेनं पार पाडली. ह्या सगळ्यांचं श्रेय आहे हे. निश्चितच. मॅडम, हा जो उपक्रम आहे या व्यतिरिक्त आणखीनही हा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने, याच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकारी पातळीवरती कुठल्या योजना? केंद्र पुरस्कृत आपल्याकडे नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट प्रोग्राम एक चालू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. जशी क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम आहे, तिथे 2 कोटींपर्यंत त्या स्कीमसाठी खर्च दिला जातो. म्हणजे विणकर एकत्र येतात, आपली संस्था स्थापन करतात, त्यांना ॲक्सेसरीज, लूम घेण्यासाठी, प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातात. त्यांना मार्केटिंग किंवा डिझायनिंग ह्याची मदत करण्यासाठी जो माणूस ठेवावा लागेल त्याचा पगार दिला जातो. याच्याशिवाय आता या विणकरांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे, तर त्यांना पैसे मिळणार आहेत. म्हणून केंद्र शासन जे आहे तर ते राष्ट्रीय पातळीवरची प्रदर्शनी, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रदर्शनी ह्या सगळ्यांना ते काही अनुदानं देत असतात. याशिवाय महाराष्ट्र शासनही वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या योजना किंवा बक्षिसांच्या स्वरूपात अशा वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य शासनामार्फत याच्यासाठी राबवल्या जातात. मॅडम, आपल्याला जर ओळखायचं असेल सर्वसामान्य माणसाला की हे जे काही कापड आपण घेतो आहे हे हातमागाचं आहे की मशीनवर तयार झालेलं आहे, तर हे नेमकं ओळखायचं कसं? आपण अगदी चांगला प्रश्न विचारलात. याच्यामध्ये 2 टॅग्स असतात. एक आहे केंद्र सरकारची समिती आहे, ती हँडलूम ब्रँड देते, इंडिया हँडलूम ब्रँड, आणि दुसरा आहे सिल्क मार्क. तर मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, ज्याला आपण महा हँडलूम या नावानं ओळखतो, ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटी आहे, ती जे ऑथेंटिक उत्पादनं तयार करतात आणि सगळे निकष पूर्ण करतात, त्यांनाच हे टॅग वापरायची परवानगी देते. तर महा हँडलूम मधून जी वस्त्र किंवा जी उत्पादनं बनतात त्या सगळ्यांना हे इंडिया हँडलूम ब्रँडचा एक टॅग असतो. आणि जर ते सिल्कचं प्रोडक्ट असेल तर सिल्क मार्क. जर नागरिकांनी किंवा खरेदी करणाऱ्या लोकांनी ही जर 2 टॅग्स बघून घेतली तर त्यांनी अगदी 100% विश्वास ठेवावा की ही प्युअर हँडलूमचे प्रोडक्ट्स आहेत, हे प्युअर सिल्कचं प्रोडक्ट आहे म्हणून. बरोबर आहे. साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं मॅडम की हातमागाची वस्त्र जी आहेत ही थोडी महाग असतात. लोक जरा हा विचार करतात की मी महागाचं घेऊ का, पण नेमकं याचं कारण काय आहे की ही महाग का आहे? तुम्हाला सगळ्यांना जर एक थोडा विचार केला तर आज हँड वोवन, हँड प्रिंटेड, हँडमेड, हँड क्राफ्टेड, हँड कुक्ड हे सगळे बझवर्ड्स आहेत आणि त्यांची किंमत जास्त असते. का जास्त असते? म्हणजे आपण मशीनवरती प्रिंटिंग होतं, परंतु हँड पेंटेड म्हटलं तर त्याला अजून जास्त पैसे जातात, कारण ते मानवी श्रमांचं मूल्य आहे. म्हणजे मशीनवरती मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करता येईल, पण ते युनिक नसणार. कुठल्याही 2 हँडलूमची विणलेली वस्त्र ही एकसारखी नसतात, कारण इव्हन तो जो विणकर आहे त्याचेही दिवसभरात वेगवेगळे मूड स्विंग्स होतात. अगदी त्याचं म्हणजे जे जाणकार लोक आहेत त्यांना ती साडी बघितल्यानंतर ह्या विणकराचा मूड दिवसभरामध्ये कसा होता, कुठे जास्त घट्ट धागे विणलेत, कुठं हलकेसे थोडे पातळ झालेत, असं त्यांना दिसतं. तर प्रत्येक हँडलूमचं प्रोडक्ट हे युनिक आहे, म्हणजे एकासारखं दुसरं नाही. हीच त्याची खरी ओळख आहे. त्याच्यात माणसाचं श्रम आहे, त्याची कलात्मकता आहे, त्याच्या भावना आहेत. तर मला असं वाटतं की त्याची किंमत ऍक्च्युली ही कला आहे. म्हणजे वस्तू म्हणण्यापेक्षा आपण कलेचं जर मोल करणार असू तर ते पैशांमध्ये करता येणं अवघड आहे, परंतु या कारणामुळे ती थोडीशी आपल्याला महाग वाटतात. बरोबर आहे. आणि एक एक वस्त्र विणण्याकरता त्यांना कितीतरी वेळ लागतो. बिलकुल. जेव्हा आपण समोरून ती प्रक्रिया बघतो, एक एक धागा कसा विणला जातो, त्याच्यावरती बुट्टी किंवा त्याचा पदर किंवा त्याचा काठ हा कसा तयार केला जातो, ही इतकी कष्टप्रद प्रक्रिया आणि
ते मोनोटोनस पण आहे. म्हणजे तुम्हाला एक एक आडवा धागा विणत 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 ती साडी पूर्ण करायची आहे. म्हणजे पैठणी विणायला तर कधी कधी विणकरांना महिनाही लागतो एक साडी बनवायला. किंवा आमची जी करवती आहे, म्हणजे ज्याला GI टॅग्स आहेत, GI इंडिकेशन्स आपल्याला माहिती असेल की ती त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बनते. तर अशा GI टॅगच्या 2 आपल्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. ते म्हणजे करवती साडी, विदर्भाची जी शान आहे, आणि आपली पैठणी. तर या दोन्हीचं जे GI इंडिकेशन्स आहेत ते महामंडळाकडे आहेत. तर ही अतिशय वात्सलपणे विणली जाणारी वस्त्र आहेत, त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट लागतात. बरोबर आहे. मॅडम, आत्ताचा कोविडचा काळ जो झाला, तर त्या याच्यात जशी प्रदर्शनं एरवी भरवली जातात, या काळामध्ये ती भरली नाहीत प्रदर्शनं. तर या विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता तर सोशल मीडिया किंवा काय अशा याचा काही उपयोग? येस, आम्ही जे विणकर महामंडळाशी जोडलेले आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही धागा देतो आणि केलेल्या कामाबद्दल मजुरी देतो, त्यांचे प्रोडक्ट्स विकण्याची जबाबदारी ही आमची आहे, महाहँडलूम या ब्रँड खाली. तर आमची महाहँडलूम.com नावाची वेबसाईट आहे, तिला आपण सर्वांनी जरूर भेट द्या. त्याच्यावरती तुम्हाला तऱ्हेतऱ्हेची अस्सल आणि सुंदर प्रोडक्ट्स बघायला मिळतील. मग त्याच्यात मेन्स वेअर आहे, विमेन वेअर आहे, छोट्या मुलांसाठीचा आहे, काही गिफ्ट आर्टिकल्स आहेत. याच्याशिवाय मला अजून एक आवर्जून सांगावं असं वाटतं, तुम्हाला जर वाटलं की आपली पैठणी कस्टमाइज करून घेऊया आपल्याला हवी तशी, म्हणजे शेड मला पाहिजे, रंग पाहिजे तसा, काठ असा पाहिजे तसा, किंवा मला त्याच्यावरती मोर नको, मला समजा हरणांची जोडी पाहिजे आहे, तर मग ती, किंवा त्याच्यावरती बुट्टी हवी आहे की नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि मला वाटतं अशी कस्टमायझेशनची सर्व्हिस देणारा अजून दुसरं कोणी महामंडळ किंवा कोणी संस्था नसेल, तर याचाही लाभ आपण सर्व नागरिकांनी घ्यावा. या वेबसाईट्स आहेत. त्याच्याशिवाय आम्ही मग ह्या प्रॉडक्ट्सला आमच्या सोशल मीडियावरूनही, जसं आमचं ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही त्याची प्रसिद्धी करायचा कायम प्रयत्न करतो. आणि महाहँडलूमला ज्या ऑनलाईन ऑर्डर्स येतात त्या संपूर्ण जगभरातून येतात. म्हणजे एखादी महिला US मध्ये असेल, कोणी गल्फमधली आहे, कोणी ऑस्ट्रेलियातली आहे, तर अशी लोक आवर्जून, म्हणजे देशातली तर घेतात, परंतु बाहेरच्या देशांमधूनही जगभरातून ऑर्डर्स या महाहँडलूमला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होतात. मॅडम, ही जी कला आहे याला ऊर्जितावस्था याला आणण्यासाठी म्हणून जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? हा दैदिप्यमान परंपरा असलेला हातमाग उद्योग डबघाईला आलाय. खरं तर 18व्या शतकापर्यंत वस्त्रोद्योगामध्ये भारताची बरोबरी करणारा दुसरा देश जगामध्ये नव्हता. पण नंतर यांत्रिकीकरण झालं आणि मोठ्या प्रमाणात ती उत्पादन व्हायला लागलं, हातमाग काहीसा मागे पडला. पण आजही त्या वस्त्रांचं जे खरेपण आहे, नक्षी, त्याची कलाकारी, रंगसंगती, त्याचं स्किन फ्रेंडलीनेस, नैसर्गिक उत्पादनांचा त्यात होणारा वापर, ह्या सगळ्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की आपण सर्व नागरिकांनी जेव्हा यांच्या वस्तू आपण खरेदी करू हातमागाच्या, त्याच्यानंतरच त्या विणकरांच्या हातामध्ये पैसे येणार आहेत. आणि आपली ही खरेदी फक्त राष्ट्रीय हातमाग दिनापुरती मर्यादित असू नये. जुन्या काळामध्ये राजाश्रय म्हणायचे कलांना. आज राजाश्रय म्हणजे शासन, केंद्र किंवा राज्य असेल ते आपल्या परीनं मदत करते, पण आज लोकाश्रयाची गरज आहे या कलेला. तर तो लोकाश्रय जर आपण सगळ्यांनी मिळून दिला तर मला खात्री आहे की या कलेला पुन्हा तो सुवर्णकाळ प्राप्त होईल. निश्चितच. मॅडम, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना हातमाग याविषयी खूप महत्वाची माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.